क्या अभी मजा आएगा ना भिड़ो. तर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे ट्रेंडिंग व्हिडिओ बनवण्यासाठी अलर्ट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर अलर्ट मोशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर अलर्ट मोशन ओपन केल्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क आणि शिकपेकची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तुम्हाला तिथे जाऊन इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. तर इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. तर त्यानंतर तुम्हाला इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. गेल्यानंतर तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती हे मटेरियल पाठवलेलं आहे. ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. तर डाउनलोड केल्यानंतर ते तुम्हाला तुमचा फोटो घ्यायचा आहे. त्यानंतर थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि हा फोटो 10 पॉइंट शेवटपर्यंत ठेवायचा आहे. तर ठेवल्यानंतर तुम्हाला ते जिथे बीट आहे तुम्हाला त्या बीटवरती यायचं आहे. आल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर यामधल्या ऑप्शनवरती बटनावरती क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारे फोटो कट करायचा आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला जिथे बिटमार्क दिसतील तर तिथे तुम्हाला फोटो इथे 2 बिटमार्क आहेत. तर तुम्हाला इथे 2.22ला यायचं आहे. त्यानंतर इथे तर ते चुकून झालेली होती. तर तुम्हाला ते 2.22ला येऊन एक कट द्यायचा आहे. तर कट केल्यानंतर तुम्हाला इथे 3.18च्या बीटला यायचं आहे. तर तुम्हाला अशाच प्रकारे जिथे बीट आहेत तिथे अशा प्रकारे कट देऊन द्यायचा आहे. तर कट दिल्यानंतर फोटो कट केल्यानंतर तुम्हाला इथे पहिल्या बीटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. गेल्यानंतर तुम्हाला मी एक PNG दिलेली आहे. त्यात तुम्हाला ती PNG ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ॲडजस्ट करायचे आहे. तर अशा प्रकारे ॲडजस्ट केल्यानंतर ही शेवटपर्यंत ठेवून द्यायची आहे. तर तुम्हाला इथे 9 बीटला यायचं आहे. आल्यानंतर त्या PNGवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ऑप्शनवरती जाऊन अशा प्रकारे कट करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे कट केल्यानंतर तुम्हाला इथे 2.22च्या बीटला यायचं आहे. तर आल्यानंतर इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अजून एक PNG दिली आहे ती ॲड करायची आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. गेल्यानंतर तुम्हाला ही अशा प्रकारे ॲडजस्ट करून द्यायची आहे. तर मूव्ह अँड ट्रान्सफरच्या सहाय्याने अशा प्रकारे ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला ही PNG पण शेवटपर्यंत ठेवून द्यायची आहे. तर तुम्हाला आपले फोटो ॲड करून झालेले आहेत. तर शेकी पिक देण्यासाठी तुम्हाला इथे बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला शेकी पिक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेकी पिक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा पहिलावाला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. थ्री डॉटवर जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे. तर कॉपी पेस्ट केल्यानंतर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इथे डिलीटच्या ऑप्शनवरती जाऊन डिलीट करायचं आहे. त्यानंतर इथे खाली फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला इथे फोटोला स्ट्रेट करून घ्यायचा आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे हा फोटो आहे, या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे. तर इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. थ्री डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर पेस्ट इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे बॅक यायचं आहे. तर तुम्हाला इथे हा फोटो 2.22 पर्यंत अशा प्रकारे ठेवायचा आहे. पहिल्या बीटपासून तर 2.22च्या बीटपर्यंत. तर इथे आपला इफेक्ट दिलेला आहे. तर हा इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला बॅक यायचा आहे. तर आपला शेकी पिक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेकी पिक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर
तुम्हाला हा 2 नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे. तर कॉपी पेस्ट केल्यानंतर आपला चालू बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमॅप प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे फोटो आहेत बारीक बिटवाले, तर त्यांना हवाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर तुम्हाला सांगून देतो हवाला इफेक्ट तुम्हाला इथे 7.21 पर्यंत तुम्हाला हवाला इफेक्ट द्यायचा आहे. तर आपल्याला आपला इफेक्ट देऊन झालेला आहे. तर त्यानंतर बॅक यायचं आहे. शेकिफिक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेकिफिक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा जो शेवटचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. थ्री डॉटवर जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे. तर कॉपी पेस्ट केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला चालू बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा शेवटचा फोटो आहे त्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर अशा प्रकारे आपली शेक इफेक्ट देऊन झालेला आहे. तर त्यानंतर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी ते सेटिंगच्या पलीकडे ॲरोचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर तुम्हाला जेवढी पण रेझोल्यूशन पाहिजे असेल तेवढी तुम्ही ठेवू शकता. तर त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. नहीं नहीं नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए